अरे बांध की नीट बांध बांध हा, ये, बांध नीट बांध हा हा इकडं बरकत हा अरे इकडे धागा सुटला तिकडे कौल विरुद्ध लागला काय चाललंय राणा कुठं काय आहे? हे सगळं तुझ्या मनातलं विचार आहेत हे बघ तू जास्त लोड घेऊ नको सगळं अच्छा होणार वीर बाबांकडे मनात मागितल्यावर बी गाठ सुटली रा अरे तिथं सुटल्या बांधल्या ना पण पहिल्यांदा सुटलीच की राणा ये तेरा वय में अरे तू जास्त विचार करू नको म्हटले ना सगळं अच्छा होणार आहे आपलं बेटा डर मत अल्लाह किसी का बुरा नहीं करता नाही आपण ती गाठ आदमी खुद के ही जाल में फंसता है तुम वैसा मत करो भरोसे पर दुनिया कायम है दिल से मांगो मिल जाएगा बस हमेशा सच के साथ रहें नमस्कार करतो बेटा बेफिक्र होके घर जाना जो होगा वो अच्छा ही होगा आता जरा बरं वाटलं बघ तुम्ही सांगितलं तसंच करतो हा, येऊ काय आता जातो घरला हा आता अजिबात फिकर करू नकोस हा आणि ते कौचा डोक्यात विचार काढून टाक होय. सगळं बादशा हो का आता होय होय. हा चल होय. आलं पकडते इकडे पकडलं बापरे लाडू मी दमले आता मी स्वयंपाकाला जाते तू खेळ हा नाही सगळी पोरं मामाच्या गावाला गेले आणि मी एकटाच राहिलोय मी कोणा संगत खेळू अरे आता राणाजी येतील ना त्यांच्या सोबत खेळ तू हा राणादाचं ध्यानच नाही माझ्याकडं मी कुस्तीत बी नाही असं कसं ते आले ना की तुझ्यासोबत खेळायला सांगते मी त्यांना काय बी उपयोग नाही अरे ए ते बघ काका मुक्का आला जा जा खेळ त्याच्यासोबत काका बघा आपण पाय खेळा आपण नंतर खेळूया की हं? आते तुझ्या काकीच्या औषध आणले आहेत मला हं? तू एक काम कर माऊ संकट खेळ ना तर अनाथ संकट खेळ आपण नंतर खेळूया हा वहिनी आलो हो काय झालं काका बोका बी नाही म्हणतोय तू बी नाही म्हणतेस राणादा घरी नाही सगळीच मला गंडवालेत कोणच खेळत माझ्यासोबत मला काला भाऊ नाही तर बहीण पाहिजे लाडू असं संध्याकाळी रुसायचं नसतं बरं का बरं लाडू हा काय झालं आबा हा बोल माझ्या संगत कोणच खेळत नाही मला काला भाऊ नाही तर बहीण पाहिजे लाडू उगाच काहीतरी बोलू नकोस तू अगदी बराबर बोलतोय आमचा लाडू काय चुकलं त्याचं बाबा तो हट्टच धरून बसलाय आता आम्हाला हट्ट धरता येत नाही म्हणून नाहीतर आम्हाला नातवंड पाहिजे म्हणून हटून बसलो असतो सूरजन धाकट्या सुनबाईंची तर काळजी मिटली आता तू आणि राणा जरा नीट विचार कर हो आमचं अगदीच नको असं नाहीये अबे, होय असंही नाही ना अरे अजून किती दिवस लग्नाला 3 वर्ष होतील आता हो आबा आम्ही पॉझिटिव्हली विचार करू तुम्ही काही काळजी करू नका बेश नीट विचार करा आणि आम्हाला लवकरात लवकर खुश खबर द्या हे राणा कुठे काय माहिती अजून आले नाही गेले 2 दिवस झाले सारखे बाहेरच असतात काय चाललंय कोणाच ठाऊक. चल लाडू तुला गंमत दाखव चला या चला
राणा काय 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 रे तिकडे हे असं आड वाटायला कुठे गेलतास? हे माझं काम होतं. येत विचारलंय काय काम काय होतं? तुला काय करायचंय? माझं मी बघून घेतो की. तसं नाही मर्दा, म्हणजे काय लई दिवस झाले तुला बघायला लागलोय, काहीतरी वेगळंच वागायला लागलायस. आता परवा देवीला कौल काय लावलास, आज पीर बाबाला काय केलास? नेमकं काय झालंय? काय टेन्शन आहे काय तुला? तुला काय करायचंय? काय करायचंय मला? अहो आमच्या सरपंचबाई म्हणतात सगळं वाद सगळी दुश्मनी बाजूला ठेवून एकमेकाची काळजी घेत घेत गावचा विकास करायचा आणि विरोध अजिबात करायचा नाही म्हणून सांगितलंय. कळते काय? तोच विरोध बाजूला ठेवून तुला विचारायला लागले तर तू भाव खालायस रे. भाव नाही खात मी. मग सांग की काय ते? हे बघ, अंजलीबाईंनी गावच्या भल्याच्या गोष्टी मिळून करायला सांगितल्यात. ह्यो माझा खासगी मामला आहे, तुला सांगणं गरजेचं वाटत नाही मला. बरं नको सांगू, राहिलं मी काय तुला फोर्स करणार नाही. पण काय माहितीये का राणा, म्हणजे तुझ्यासारखा एखादा माणूस असा गडबडलेला भैसाटलेला वागायला लागला की नाही, एक तर तो माणूस कर्जात बुडालेला असतोय, नाहीतर मग तो प्रेम प्रकरणात बाद झालेला असतोय, नाहीतर मग राहता राहिला प्रश्न त्याला पोरं होत नसत्या. तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे? नाही नाही काय नाही. अरे असं काय करायलास राणा? विरोधकाची भूमिका सोड, अरे दोस्त बन माझा दोस्त. आणि दोस्ताला सगळं सांगायचं असते रे. तुला नाही म्हणून सांगितलं ना एकदा. बरं राहिलं राहिलं चिडू नकोस. म्हणजे तू मला सांगितलं नाहीस म्हणून मला काय कळणार नाही अशातला भाग नाही. फार दुनिया कोळून प्यालेला माणूस आहे मी. नाही म्हणजे तू मला सांगितलं असतं तर अशी डायरेक्ट मदत झाली असते रे माझी. आपल्याकडे लई पॉवर हाऊस माणसं आहेत बघ. हो चालेल, बोल. हॅलो हॅलो, कुठे आहात? हाय की इकडंच. घरी येताय ना? येतोय की, थोड्या टाइमात येतोय, वाटतच आहे. हा तर काय म्हणत होतो ऐक माझं की राणा, ए राणा, काहीतरी मोठं गणित बिघडलंय बाबा गड्याचं. याच्यावर जरा नीट वॉच ठेवायला पाहिजे. मान्य आहे अंजली जरा चॅप्टर आहे, पण ह्यो गळाला लागणारा मासा आहे. आणि एकदा का ह्यो गळाला लागला की अंजलीला झटका देणं सोपं जाणार आहे. माऊला भूक लागल्या वाडकी. थांब की मर्दा, राणा येऊ दे. राणा आला की नाही त्या संगत खायची शर्यत लावायची आपण. काका बोका, हा? रानादाचं काय खरं नाही, आपल्याच तंद्रीत असतोय. हे खरं बोललास बोलाड्या. राणाचं आजकाल कशात लक्षच नाही बघ. असं का म्हणून? हो काय माहित. हो वहिनी, काय झालं हो राणाला? एवढा कशात गंडलाय तो? काय नाही. अहो असं कसं नाही, घरात बी आपलेच विचारत असतात ते. तेच तर. हो आजकाल कशात लक्षच नसते त्याचं. अहो गावात निघालता एवढ्या हाका मारल्या मी, त्यांनी लक्षच द्यायला नाही माझ्याकडं. ते मळ्यातल्या कामांचं टेन्शन घेतलं. मळ्यातलं कसलं का? तोड झाली, कापण्या झाल्या आणि मळ्यातल्या कामाचं तू कधी टेन्शनच घेत नाही. नाही, काही माहिती नाही. काय पहलवान, उशीर केला? ते काम होतं जरा. कसलं काम? सगळं नीट आहे ना बाबा? हाय की. मग तू का असं कुठल्या तरी तंत्रसारखा वागतोयस? राणा भाऊजी, तुम्हाला खुशी नाही झाली काय? कसले? घ्या, काय माहित नसल्यागत करायलाय. अहो आपल्या घरात बाळ येणार आहे. ही बातमी जेव्हापासून समजल्या का नाही तेव्हापासून असं तोंड पाडून बसला असा बघा. नाही वहिनी, असं काय नाही. असं कसं म्हणताय? हे तू उगाच काय बी बोलू नकोस. तसं काय असतं तर राणादाने अख्ख्या गावात साखर वाटली असती का?
खर तर म्याच जाणार होते साखर वाटाया पण माझ्या आधी बघा की रानादान थोरलं ताई सबच गेल्या म्हणजे त्यासनी नक्की खुशी झाली बघा होय. नाही पण मग असं का वागायले? आम्हाला तर दुसरं काही कारण दिसत नाही. काही कारण नाही आहे. ते ऊन वाढलंय ना त्यामुळे जरा दमछाक होत असते. हा ते उन्हाचं कारलंय वाढलंय ना व म्हणून मग. राणा भाऊजी अहो तुम्हाला उन्हाचा कवापासून ताप व्हायला लागला. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. काका आमचा टॅग बंद पडलाय करणार काय? हे काय काय खेळतोयस तू? माहित नाही. माहित नाही असं कसं असेल? असंच मी माझ्या संगत कोणच येत नाही मग मी नवा खेळ हुडकून काढला. हो का बरं बरं. हो पण लाडू आता बंद करा खेळ. तू एक काम कर खाली जा आणि गोदाकांकडनं गोष्ट आहे. हा चल. आणि माझा खेळ उद्या खेळूयात ना. मी खेळते तुझ्यासोबत. नाही नाही आता खेळ. आता बरे आता कामच मला लाडू. आपण उद्यापासून खेळूया. हा मग गोष्ट बी उद्यापासून. तू झोप मी आता खेळणार माझं मी. नको लाडू. अरे मला इथे काम करायचंय आता. तू एक काम कर तू खाली जा गोदाकांकडनं गोष्ट ऐक चौसुपी आधी खेळ मग गोष्ट ऐक आणि मग झोपून जा. हा चल जा. तुम्हाला का घालवायला शिकणं? मी कुठे घालवते तुला? मी फक्त सांगते तुला. ऐकायचं का नाही ते तू ठरव. हा पण जर तू माझं ऐकलंस तरच मी उद्यापासून खेळणार आहे तुझ्याशी. ठीक आहे ठीक आहे आता जातो. उद्यापासून रोज माझ्या बरोबर 2 तास खेळायचं. सगळी पोरं गेल्यात मामाच्या गावाला. माझ्या बरोबर खेळायला कोणच नाही. ठीक आहे ना मी उद्यापासून रोज 2 तास खेळणार. हा चल उठ उठ उठ. मी देते हा तुला. धर घेऊन जा हातात धर. चला आता दुसऱ्या गॅरेज मध्ये जायचं आणि ट्रक दुरुस्त करून घ्यायचा. हा अरे कुठं काय नाही गोदाकाकडे गोष्ट ऐकायला. झोपायचं नाही वय. गोष्ट ऐकून झाल्यावर झोपणार. बर जा. आज त्यानं गोष्ट ऐकायचं लाडूच्या मनात कसं काय आलं? काय माहिती. मला म्हणला खाली जातो. मी म्हणलं जा. काय झालंय? कशाचं? तुम्हाला काय झालंय? कुठं काय काय नाही. मला तर आधीच कळलं होतं पण आता लाडू सूरज भाऊजी चंदाताई सगळ्यांना कळलंय की तुमचं लक्ष नाही. तुम्ही तुमच्याच विचारात आहात. नक्की काहीतरी झालं. काय झालं? खरंच सांगतोय काय नाही झाले. अहो उगं काहीतरी वाटतंय समजेस. बाकीच्यांचं सोडा पण मला तुमचा चेहरा बघूनच समजतंय की नक्की काहीतरी बिनसलंय. काय झालंय? आता मला नाही सांगणार आहात तर मग कुणाला सांगा काय झालंय? तुमच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू आहे ना? होय. काय? ते कौलाचं मनात जाईन झालंय बघ. साखर वाटताना बी एकच दिसे. तुम्ही मनावर कवा घेणार तुम्ही मनावर कवा घेणार.
आणि माझ्या मनात ते सारखं कौल कौलच होतोय बघ. तुमच्या मनातनं अजूनही तो कौलचा विचार गेला नाहीये? अहो समजा गावाचा अनुभव आहे कौलवर. जसं कौल लागतोय तसंच होतंय असं म्हणतात बघ. आणि होय, आज ते बरकत सगट पीरबाबाकडे बी गेलतो. तिकडे मन्नत मागताना दोऱ्याची गाठ बी निसटली. अहो हे सगळं कशासाठी करताय तुम्ही? आपल्या दोघांसाठी. हो, असं करायची काहीच गरज नाहीये. सगळं नीट होणार आहे. तुम्ही एक कौल पीर बाबा हे सगळं मनातनं काढून टाका. या सगळ्या समजुती आहेत. होय, पण समजा गावचा विश्वास आहे. मग हो, मान्य आहे मला. पण आपण या सगळ्यावर विचार न करता आपण एकमेकांना सांभाळून घेऊयात, एकमेकांना वेळ देऊयात. हो, आज लाडू खाली का झोपायला गेला माहितीये? त्याला तिकडे झोपा वाटत असेल म्हणून. नाही, आज या खोलीत आपण दोघांनीच असावं असा कौल असणार. बघा, कौलवर विश्वास बसला का नाही तुमचा? हो, गंमत करते मी. पण आज या खोलीत आपण दोघच होत, ही चांगली गोष्ट नाहीये का? ऐक की, आपण मला रामराव आबा गोदक का गावातले समजे काय म्हणतात हे कानात घुमते बघ. तुम्ही बी मनावर घ्या, तुम्ही बी मनावर घ्या, तुमचा पाळणा कवाळणार. अहो हे बघा, सगळे म्हणतात म्हणून त्याचं प्रेशर नको घ्यायला. आपण आपल्या भविष्याचा विचार करूया. आपल्याला काय वाटतं ते महत्वाचं. मला काय वाटतंय सांगू? सांगा की. आज रात्री फक्त आजच्या रात्रीचा विचार करूया, भविष्याचा नको. ते आज दिवसभर लय दगदग झाल्या, लय कटा आलाय. झोपतो. अहो काय झालंय? अहो असं काय काय झालं? कुठं काय? मग असं अचानक मान फिरवून झोपलात तुम्ही? एवढी वाईट आहे का मी? नाही हो, तसं काय नाही. खरंच लय कटा आलाय म्हणून. याआधी तुम्हाला यापेक्षाही जास्त कंटाळा आला होता, पण असं नाही केलं कधी. खरंच सांगतो. अहो एक तर ते सारखं डोसक्यामध्ये ते कौल कौलय, त्यामुळे डोसकं भिरभिरलंय. जरा झोपतो म्हणजे बरं वाटलं. हा कौल प्रकार राणाजींच्या डोक्यातनं काढून टाकायलाच हवा, नाहीतर ते नॉर्मलला येणारच नाही. हे सगळं डोक्यातनं निघालं पाहिजे. उद्याच्या उद्या पुन्हा कौल घ्यायला हवा, तोही राणाजींना हवा तसा. मग त्यासाठी काट्यानं काटा काढावा लागला तरीही चालेल, पण यांच्या डोक्यातनं ही गोष्ट लगेच निघायलाच हवी.